प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग चर्च. आज रविवारच्या उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण घरीच सगळे स्तुती आराधना केलेली आहे आणि आपल्याला देव स्वर्गातून त्यासाठी निश्चित आशीर्वाद देणार आहे. आता आपण वचनाद्वारे देव आपल्याशी काय बोलू इच्छित आहे हे पाहणार आहोत. आजच्या मन्नासाठी आपण मार्क शुभवर्तमानातील 5वा अध्याय 21 ते 43 वचन हे निवडलेलं आहे. त्यातून पाहूयात की देव आपल्याशी आज काय बोलू इच्छित आहे. मी आपल्या सगळ्यांसाठी ही वचन वाचतोय. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 21 ते 43 वचन. याईराची कन्या. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्र जवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोचून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्राने शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झाले आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपणा सभोवती गर्दी करत आहे. हे आपण पाहता तरी आपण म्हणता, मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवर बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. येशू याईराच्या मुलीला जिवंत करतो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली. आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्षी रडणारे व आकांत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. मग त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होते तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कूम, याचा अर्थ मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि ती लगेचच ती मुलगी उठून चालू लागली. कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. ते कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खायला देण्यास सांगितले. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थना करू. प्रभू येशूच्या नावामध्ये आबा पिता, आम्ही सगळे तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. आमचं समर्पण नव्यानं करतो. पवित्र आत्मा, या सगळ्या वचनांकरवी तू आम्हाला बोध कर, तू आम्हाला उपदेश कर आणि देवाच्या नावाचा गौरव करून घे. येशूच्या महान नावामध्ये आमेन. प्रियांनो, या ठिकाणी आजच्या सर्मनचं तसं जर टायटल द्यायला म्हटलं तर 2 daughters and 12 years असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे 2 कन्या आणि 12 वर्ष. आता या गोष्टीतून खरोखर देवाने खूप अद्भुत आणि महान कार्य केलेलं आहे. चमत्कारांची तर त्यावेळेसची नोंद आपण केली तर या जगात मावणार नाहीत इतकी पुस्तकं असू शकतील, म्हणजे असं योहान म्हणतो. परंतु इथं आपल्याला पवित्र शास्त्रात जेवढी चमत्कार आणि जितकी आपल्याला त्याची महत्कृत्य दिसतात, त्यातील आज मार्क शुभवर्तमानातून 5व्या अध्यायातून आपल्याला पाहायला मिळतात की इथं 2 कन्यांचा, 2 मुलींचा
आपल्याला उल्लेख इथे आढळतो. एक म्हणजे एक याईराची कन्या. म्हणजे याईर, आपण जर या दोन घटनांची जर तुलनाच करायची म्हटल्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की एक इथे व्यक्ती आहे तो म्हणजे याईर. त्याची मुलगी खूप आजाराने त्रस्त आहे. जर याईर म्हटलं तर याईर हा त्यावेळचा प्रतिष्ठित प्रसिद्ध असा हा व्यक्ती आहे. आणि आपण इकडं बघितलं तर ती जी 12 वर्षापासून रक्तस्रावाने पीडित स्त्री आहे, तिच्याबद्दल म्हटलं तर ती या ठिकाणी कोणालाही परिचित अशी नाही आहे, अपरिचित, दुर्लक्षित अशी व्यक्ती आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी बघितलं तर याईर हा खूप श्रीमंत आहे, धनाढ्य आहे. आणि या ठिकाणी बघतो तर आपण तिची संपत्ती आता गमावलेली आहे. ती यावेळेस ती खूप गरीब इथं आपल्याला दिसते. आणि पुन्हा आपण बघितलं तर याईर या ठिकाणी आपल्याला सभास्थानाचा अधिकारी म्हणून आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे चर्चचा एक पुढारी आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर इथं या स्त्रीबद्दल पाहायला मिळतं तर त्या स्त्रीने तर 12 वर्षामध्ये तिला चर्चमध्ये प्रवेशच नाही, त्या सभेमध्ये तिला प्रवेश नाही, कुठल्याही सामुदायिक कार्यक्रमांमध्ये तिला प्रवेश नाही. म्हणजे समाजाने तिला बाहेर टाकून दिल्यासारखी तिची परिस्थिती आहे. आणि इथे एक पुढारी आहे. आणि पुन्हा आपण पाहायला जातो तर इथं 12 वर्षापूर्वी ज्यावेळेस याईराच्या घरामध्ये तिच्या मुलीचा जन्म झाला, त्यावेळेस 12 वर्षापासून त्याच्या घरामध्ये त्या मुलीमुळे आनंद साजरा होत आहे, आनंदी क्षण आहेत. तिच्याबरोबर संपूर्ण परिवार तिच्यामुळे आनंदित आहे. असे सगळे आनंदाचे क्षण 12 वर्ष याईराच्या घरामध्ये आहेत. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं 12 वर्षापूर्वी जेव्हा या स्त्रीच्या जीवनामध्ये रक्तस्रावाच्या त्रासाची पीडा सुरू झाली, त्या दिवसापासून हिच्या जीवनामध्ये आणि तिच्या परिवाराच्या जीवनामध्ये तिला दुःख, यातना आणि तिरस्कार, द्वेष हेच तिच्या वाटेला आलेले दिसत आहेत. हे असे दोन आपण जरी वेगवेगळ्या जीवनातील या घटनांकडे बघितलं तर आपल्याला देखील एक गोष्ट लक्षात येते की आपल्याही समाजामध्ये, आपल्याही मंडळीमध्ये आपल्याला अशा दोन्ही परिस्थितीतील लोक पाहायला मिळू शकतात. प्रियांनो, याईर हा एक मोठा अधिकारी आहे, प्रतिष्ठित आहे, चर्चचा पुढारी आहे, तो श्रीमंत आहे आणि त्याच्या घरामध्ये सगळीकडे आलबेल आहे, आनंदाचं वातावरण आहे. असं सगळं असताना, म्हणजे हे सगळं चालत असताना त्याच्या जीवनात पुढच्या क्षणाला काय घडेल हे त्यालाही देखील माहीत नव्हतं. त्याची मुलगी मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, ती मरायला टेकलेली आहे, अशी अवस्था त्याच्या जीवनात येते. या ठिकाणी देवबाप आपल्याला सांगू इच्छित आहे की या सर्व याईराच्या परिस्थितीमध्ये या आपल्याबरोबरचे कोणीही असू शकतात, ज्यांच्याकडे खूप आता सगळीकडे समृद्धी आहे, भरभराट आहे, आनंद सगळीकडे आहे. देवबापाने केलेली सगळी दयाकृपा त्यांच्यावर पाहिल्यानंतर दिसून येते. इतकी समृद्ध अवस्थेमध्ये आपण असू, पण माहीत नाही याईराच्या जीवनामध्ये जसं घडलं की पुढच्या क्षणी काय समस्या येईल, तसं आपल्याला देखील जे समृद्धाच्या जीवनामध्ये जगत आहेत त्यांना माहीत नाही की पुढच्या क्षणाला आपल्या जीवनामध्ये काय येणार आहे. म्हणजे आपल्याला भविष्य माहीत नाही, पण एक गोष्ट चांगली आहे, ज्याच्या हातात भविष्य आहे त्याची ओळख आपल्याला आहे आणि तो आपल्याला ओळखतो, आपण त्याची लेकरं आहोत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुसरे असे काही आपल्या मंडळीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये असे लोक आपल्याला पाहायला मिळतील जे अनेक गोष्टींनी त्रस्त आहेत. एका समस्येनंतर दुसरी समस्या, त्याच्यानंतर अजून समस्या, लोकांचा तिरस्कार, गरिबी, द्वेष, मत्सर त्यांच्या जीवनामध्ये दिसतं. लोकांनी त्यांना टाकून दिल्यासारखी त्यांची अवस्था आहे. गरिबी, लाचारीने ते त्रस्त आहेत, अनेक रोगांनी ते त्रस्त आहेत. या सगळ्या जाचलेल्या परिस्थितीतून कोण जात असतील तर त्याचं देखील हे प्रतीक आहे. परंतु असं चालत असताना देखील त्यांची जेव्हा आशा प्रभू येशू ख्रिस्तावर स्थिरावते आणि त्यावेळेस आपण बघतो की जसं 12 वर्ष ती त्रासात आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या क्षणाला तिच्या जीवनामध्ये आनंद आहे, त्या पिढेपासून मुक्तता आहे, रोगापासून मुक्तता आहे, संकटांपासून मुक्तता आहे, दोष, मत्सर अशा सगळ्या भावनांपासून तिची मुक्तता आहे आणि आनंदी जीवन तिच्या जीवनात आलेलं पाहायला मिळतं. म्हणजे त्रासातून जात आहे आणि त्रास कधी संपतोय ह्याची भविष्य माहीत नाही आपल्याला, पण एक गोष्ट आहे, तिची देखील दृष्टी ज्यावेळेस ख्रिस्तावर स्थिरावते त्यावेळेस तिच्याही जीवनामध्ये चमत्कार होतो. म्हणजे समृद्धीत चालत असलेली व्यक्तीला देखील पुढच्या क्षणी जर दुःख भोगावं लागलं तरी त्यांनी चिंता करायची गरज नाही, कारण पुढच्या क्षणी जरी समस्या आली पण त्या समस्येमध्ये जर आपलं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे असलं, आपली भिस्त जर प्रभू येशू ख्रिस्तावर असली, आपला संपूर्ण विश्वास त्याच्या सामर्थ्यावर जर असली,
तर आपल्या जीवनात ती आलेली समस्या देखील दूर होते आणि पुन्हा आपला आनंद जेवढा आहे त्याच्यापेक्षा द्विगुणित आनंद आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. आणि जे त्रासात आहेत त्यांना वाटत आहेत सगळे आशाच त्यांनी सोडून दिलेली आहे, कुठंच त्यांना आशाचं किरण दिसत नाही की माझ्या जीवनात पुढे काय होईल, मी याच त्रासात आपलं आयुष्य जाणार आहे का, हे ज्यांना असं वाटत असेल, अनेक समस्या त्यांच्या जीवनात असतील, तर त्यांना देखील या गोष्टीतून एक चांगला बोध आहे की ते जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर जो सर्वसमर्थ देव आहे जर त्याच्यावरच त्यांची भिस्त असेल तर त्यांच्याही जीवनातील हे सगळे बदल घडतील, आनंदाचे क्षण त्यांच्या जीवनात येतील आणि ते कायम टिकणारे असे आनंदाचे क्षण असणार. या ठिकाणी या 2 कन्येविषयी आपण पाहत असताना प्रियांनो, आपण ज्यावेळेस याईराच्या कन्येविषयी आपण पुढे पाहणारच आहोत, पण सर्वप्रथम ज्यावेळेस हा सभास्थानाचा अधिकारी याईर प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेसची परिस्थिती कशी होती प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त हा महत्कृत्य चमत्कार करीत सुवार्ता लोकांपर्यंत परमेश्वराची जी वचन घोषणा राज्याची घोषणा, तर देव राज्याची घोषणा करत तो ज्यावेळेस ह्या संपूर्ण गालील आणि आजूबाजूच्या प्रदेशात काम करत होता त्यावेळेस यहुदी अधिकारी त्यावेळेस त्याच्यावर चिडून होते. त्याच्या विरोधात अनेक कट कारस्थाने रचली जात होती की कसं याला पकडावं आणि कसं याला दोषी ठरवून आपण याला क्रूस खांबावर द्यावं. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्या तत्कालीन जे ख्रिस्ताच्या विरोधातले यहुदी लोक होते ते त्यावेळेसचे अधिकारावर असलेले लोक होते आणि ते या बेतात होते की तो कधीच सापडेल. आणि त्यामुळं यहुदी लोक जे प्रतिष्ठित होते, जे या त्यावेळेस सिनेगॉगच्या त्या अधिकाऱ्यांच्या समवेत त्यावेळेस ज्यांची बैठक असायची ते सरळ समोरासमोर सगळ्यांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन भेटण्यास त्यांची म्हणजे हिंमत होत नव्हती, कारण त्यांना कधी कुठून तरी बहिष्कृत करण्यात येऊ नये याची त्यांना भीती होती, कारण प्रभू येशू ख्रिस्ताविरोधात त्यावेळेस हे सगळे लोक उभे राहणार होते. आणि अशा परिस्थितीत लोकसमुदाय तर त्याच्या चमत्कारांना पाहून त्याच्या मागे गर्दी होती. ते आपण बघतो 21व्या वचनामध्ये ज्यावेळेस तो आधी गर्सेकरांच्या तिथल्या भूतग्रस्त त्या व्यक्तीला बरा करतो आणि तो त्या मचव्यातून खाली येतो त्यावेळेस अनेक लोक समुदाय त्याच्या मागे आहे. म्हणजे सध्याला पब्लिकमध्ये बघायला गेलं तर तो इतका आता प्रसिद्ध होत चाललेला व्यक्ती आहे तिथं आणि त्याच्या मागे गर्दी आहे. त्या अपेक्षेची, त्या गर्दीमधील सगळ्या लोकांच्या काहीतरी अपेक्षा आहेत. काही लोक चिन्ह चमत्कार त्यांच्या जीवनात घडावेत म्हणून त्याच्या मागे आहेत. काही लोक त्याच्या बरोबर गेल्यानंतर आपल्याला तो जसा खरं तर तो जीवनाची भाकर आहे, पण ते काही लोक जे जेव्हा 5,000 लोकांना जेवण देतो हे सगळं पाहून याच्यासोबत जर राहिलं तर आपण उपाशी राहणार नाही, या गोष्टींनी काही लोक आहेत. काही लोक ते चमत्कार कसं तो करतो हे पाहण्यासाठी त्याची गर्दी आहे. काही लोक स्वतः रोगमुक्त होण्यासाठी, समस्येचं निराकरण त्यांचं व्हावं म्हणून ते त्याच्याकडे आलेले आहेत. अशी सर्व प्रकारची गर्दी, काही पाहणारे आहेत नुसते, अशी सगळी गर्दी त्याच्या भोवती आहे. परंतु हे देखील खरं आहे, त्याच वेळेस यहुदी लोक मात्र जे प्रतिष्ठित होते ते प्रत्यक्ष डायरेक्ट त्याला भेटणं हे त्यांच्या दृष्टीने थोडंसं त्यावेळेस हिमतीचंच काम होतं. अशा परिस्थितीत याईर केवळ त्याच्या मुलीला, आता सगळ्यात त्याची प्रिय ती मुलगी ती आता मरणासन्न अवस्थेत आहे, तिला बरं वाटावं, तिचं आरोग्य तिला प्राप्त व्हावं आणि जर तो कोण देऊ शकत असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर मी प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वात समोर भेटलो, मी एक सभास्थानाचा अधिकारी आहे, तर मला जे ख्रिस्तविरोधी यहुदी आहेत तर त्यावेळेस त्याला बहिष्कार त्याच्यावर आला असता, पण त्यांनी गय केली नाही, त्यांनी हिंमत दाखवली आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो आला आणि निश्चित त्याचं प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे. आता आपण याईराच्या कन्येच्या पुढच्या भागाकडे जाण्यापूर्वी या रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनात काय घडलं. प्रियांनो, ज्यावेळेस 12 वर्षापूर्वी तिला ह्या रक्तस्रावाचा त्रास सुरू झाला, लेवीच्या अध्यायात 15व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे अशुद्धतेचं हे लक्षण आहे. जर एखाद्या स्त्रीला रक्तस्राव होत असेल त्याला मासिक पाळीनुसार, तर तिला काही दिवस घरात वेगळं ठेवलं जायचं, हे पूर्वीपासूनची परंपरा होती. परंतु हिला तो त्रास हा कायम चालूच राहिला, त्यामुळे ती कायमस्वरूपी तिच्या घरापासून आणि त्याचबरोबर समाजापासून दूर लोटली गेली. हे अशुद्धतेचं लक्षण मानलं गेलं. त्यामुळं तिला 12 वर्षापासून ती या तिरस्काराला, या द्वेषाला आणि समाजातील सर्व कार्यक्रमांपासून, लोकांपासून ती दूर गेली. 12 वर्षापासून तिला प्रेमाने हाक मारणारी कोणी भेटली नाही.
12 वर्षापासून लोक तिला तिरस्काराने पाहत होते, तिला दूर राहावं लागत होतं आणि या सगळ्या परिस्थितीत तिने सगळी संपत्ती सर्व वैद्यांवर खर्च केलेली होती. या सगळ्या गोष्टींमध्ये तिला अनेक वेळा अनेक वैद्यांकडे गेल्यावर तिला असं वाटलं असेल की मी आता बरी होईन, मग बरी होईन. पण असं करत करत 12 वर्ष लोटली आणि ती लक्षात घ्या, 12 वर्ष ज्यावेळेस अशा त्रासात एखादी व्यक्ती असेल तर तिच्या अंगात किती ताकद असेल. ती शक्तिहीन अशी अवस्थेमध्ये तिचं जीवन जगत होती. म्हणजे उभारून ती वेगाने कदाचित चालू शकत नसेल. तिची अवस्था काय असेल हे त्यावेळेस तत्कालीन वेळी त्या प्रभू येशू ख्रिस्तालाच माहिती. आणि अशा परिस्थितीत लोकांना ती स्पर्श करू शकत नव्हती, गर्दीच्या ठिकाणी ती जाऊ शकत नव्हती. आता तिच्या समोर एक मोठा प्रश्न होता की ज्याच्याकडून मला आरोग्य मिळणार आहे. तिला एक मोठा विश्वास तिचा होता की मी फक्त त्याच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईन. सभास्थानाच्या अधिकाऱ्यासारखं याईरासारखं ती सगळ्यांसमोर प्रतिष्ठेत येऊ शकली नाही, पण गुप्तपणे ती त्याच्या वस्त्राला शिवली. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला कळतं की त्याच्यातून एक शक्ती निघून गेली आहे आणि त्याला कळतं की त्याला कोणीतरी स्पर्श केला आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रश्न विचारतो की मला कोणी शिवलं, तर प्रियांनो शिष्य त्याला उत्तर देतात, इतकी गर्दी आहे, तू कसं विचारतो, प्रत्येकजण तुला खेटून उभा आहे, तुला चिटकण्याचा स्पर्श करण्याचा सगळे प्रयत्न करत आहेत आणि अशा परिस्थितीत तू विचारतो की मला कोणी स्पर्श केला. त्यांना ते हास्यास्पद वाटतं. परंतु लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्तनी ह्या प्रश्न विचारण्यामागे काही कारणं आहेत, ती आपण पाहूयात. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो की मला कोण शिवलं, त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी विचारलेलं नसतं. कारण पुढच्या वचनामध्ये आपण ते वचन वाचतो, मी तुम्हाला त्यावेळेस अधिक स्पष्ट होईल. 31 वचन, त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले, असं प्रश्न ते विचारतात. पण पुढच्या वचनात आपल्याला कळतं की प्रभू श्री ख्रिस्ताला ऑलरेडी ती व्यक्ती मनुष्य आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, कोण शिवलंय हे त्याला ऑलरेडी माहीत होतं. ह्या वचनातून स्पष्ट होतं. 32 वचन, मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. म्हणजे पहा, त्या स्त्रीने त्याला शिवलेलं आहे हे त्याला ऑलरेडी माहीत होतं. म्हणजे त्या प्रश्न विचारण्यामागे त्याचा अज्ञान नव्हता, तो प्रश्न विचारण्यामागे खूप हेतुपूर्वक तो प्रश्न होता की कोणी शिवलं. कारण ही घटनाच अशी होती की त्या स्त्रीला ज्या प्रकारचा रोग होता तो गुप्त पद्धतीचा होता, जे सर्वांसमोर तिला सांगता येत नव्हतं असा तो रोग होता. आणि अशा वेळी एखाद्या व्यक्तीला असं विचारणं आणि मग ती व्यक्ती समोर येऊन सांगणं हे तिच्यासाठी लज्जास्पद, गांगरल्यासारखी ही गोष्ट होती. परंतु हेतुपूर्वक प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी विचारतो आणि सभोवताली पाहतो. तिला पाहण्यासाठी तो सभोवताली बघतो. म्हणजे ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे की ती व्यक्ती म्हणजे एक स्त्री आहे आणि तिने शिवलेलं आहे त्याला, आणि तिने ते आरोग्य प्राप्त केलेलं आहे. तर त्यासाठीची ही कारणं आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तिला तो विचारतो त्यामागे पहिलं कारण हे की त्या स्त्रीला असे 12 वर्षात अनेक अनुभव आले होते की ती वैद्याकडे गेली आणि बरी झाली, परंतु पुन्हा काही दिवसांनी तिला कळतं की पुन्हा ते रक्तस्राव तसाच सुरू आहे. म्हणजे आपण नाही का ह्या डॉक्टराकडनं नंतर त्या डॉक्टर कोणीतरी सांगता नाही त्या गावी जावा, तुम्ही इथं चांगला डॉक्टर आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर हा खूप मोठा वैद्य प्रसिद्ध आहे, मग आपण जातो, पैसे खर्च करतो आणि त्याच्या औषधोपचाराने बरं देखील होतो. पण काही काही वेळेला कसं होतं, थोडे दिवस बरं वाटतं आणि पुन्हा ती समस्या सुरू होते. अशा तिला अनुभव तिच्या पाठीशी आहेत. मग आता तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला शिवल्याने आपण बरे झालेले होते तिला कळालं. कारण तिला स्वतःला कळालं की तिचा तो रक्ताचा झरा सुकलेला आहे. परंतु तिच्या मनामध्ये मागील सगळ्या अनुभवाप्रमाणे शंका राहू नये की ती तात्पुरती बरी झाली आहे का कायमची बरी झाली आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिला बोलवतो आणि तिला सांगतो की तू बरी झालेली आहे. म्हणजे तिला पूर्णपणे हे कळावं की आता ती कायमची तिला आरोग्यप्राप्ती झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे गुप्त पद्धतीचा रोग असल्यामुळं लोकांना ती कसे सांगू शकली असती की मी बरी झाली म्हणून. कारण लोकांनी तर तिच्यावर शंका घेतलीच असती, कारण का 12 वर्षापासून ती समाजापासून दूर आहे, बाहेर कुठेतरी तिला लांबवर ठेवलं असेल तर, आणि ती जात असताना कदाचित लांबून लोक जात असतील. मग लोकांना हे कळावं म्हणून हा दुसरा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा होता की इतर लोकांना देखील कळावं की ही बरी झाली आहे. हा उद्देश होता की तिला समोर आणायचं.
म्हणजे ती गुप्तपणे असलेली गोष्ट देखील मुद्दाम प्रभू श्री ख्रिस्त सगळ्यांसमोर आणतो, कारण लोकांना हे कळावं की तिला संपूर्ण आरोग्य मिळालेलं आहे, आता ती शुद्ध आहे, ती लोकांमध्ये आता मिसळू शकते, तिच्या परिवारामध्ये ती जाऊ शकते. हे दुसरं कारण होतं. आणि तिसरं कारण असं की तिला असं जर वाटलं असतं की त्या स्पर्शामुळं ती बरी झालेली आहे, गोंड्याला झालेल्या स्पर्शामुळं, तर हीच अशीच प्रथा किंवा अशीच अंधश्रद्धा पुढे ती फोपावली असती. कुठली? की जो झगा आहे प्रभू श्री ख्रिस्ताचा, तसे झगे विकले गेले असते, त्याचे गोंडे विकले गेले असते, याजक ते कदाचित ते घालून जाताना लोक फक्त त्याला स्पर्श करून बरे होतात असं ते झालं असतं. पण ती अंधश्रद्धा पुढे चालू द्यायची नव्हती. प्रभू श्री ख्रिस्ताला हे दाखवून द्यायचं होतं की गोंडा असेल, त्याचा स्पर्श असेल, हे केवळ माध्यम आहेत, विश्वासाने ती बरी होते. लक्षात घ्या, आरोग्य प्राप्ती, चमत्कार हे तुमच्या विश्वासामुळे प्राप्त होतात. हे प्रभू श्री ख्रिस्ताला इथं स्पष्ट करायचं होतं. तिलाही ते स्पष्ट करायचं होतं की तुझ्या विश्वासाने तू बरी झालेली आहेस, आणि लोकांनी देखील पाहावं की तिच्या विश्वासाने बरी झाली. केवळ गोंड्याचं ते केवळ माध्यम आहे, तिची विश्वासाची ती कृती आहे, पण खरं तिचं आरोग्य मिळालं ते विश्वासामुळे. लक्षात घ्या, विश्वास ही अशी गोष्ट आहे, ती सामर्थ्यशाली गोष्ट खेचून आणते. देवाचं सामर्थ्य खेचून आणण्याचं जर कशात गोष्टात योग्यता असेल तर ती आहे विश्वासामध्ये. तुमचा विश्वासाची पातळी जेवढी उंच असेल, तितकी देवाचं गौरव खेचून आणणं आपल्याला शक्य होईल, देवाचा गौरव प्रकट करणं शक्य होईल, देवाचे चमत्कार आपल्याला प्राप्त करता येईल. म्हणून विश्वासाची पातळी तितकी असली पाहिजे. लक्षात घ्या, ही तिसरी गोष्ट होती की ज्याच्यामुळे प्रभू श्री ख्रिस्त तिला लज्जास्पद जरी वाटली तरी ह्या गोष्टी घडाव्यात म्हणून तिला सगळ्यांसमोर तिला बोलवलं आणि तिने सगळ्यांसमोर सत्यकथन केलं असं म्हटलेलं आहे. सत्यकथन कदाचित तिने सुरुवातीपासून प्रभू श्री ख्रिस्ताला सांगितलेलं असावं की कसं तिचं रक्तस्रावाचा त्रास सुरू झाला, कशी सुरुवातीला मग तिला घराबाहेर राहावं लागलं, मग कसं ते बरं होईना म्हणून तिला कंटिन्युअसली घराच्या बाहेरच लोकांच्या संपर्कात नाही असं जीवन जगावं लागलं, तिला किती दुःख यातना तिच्या पतीपासून दूर राहावं लागलं असेल, माहीत नाही तिच्या फॅमिलीपासून तिला किती दूर राहावं लागलं आणि काय काय त्रास सहन करावं लागलं. हे सगळ्या गोष्टी तिला सगळ्यांसमोर कथन केलं तिने. म्हणजे कबुली करणं देवासमोर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये आपले आशीर्वाद दडलेले आहेत. मग त्यावेळेस परत अजून एक गोष्ट ज्याच्यामुळं प्रभू श्री ख्रिस्त सगळ्यांसमोर तिला बोलवतो, ती म्हणजे सगळ्यांसमोर बोलवण्याचं अजून एक कारण की तिला असं वाटू नये की तिने चोरून हे सगळं मिळवलेलं आहे. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताला न कळता आपण हे मिळवलेलं आहे. तिला सगळ्यांसमोर तिला डोळ्यात डोळे घालून जेव्हा पुन्हा एकदा प्रभू श्री ख्रिस्ताची कधी भेट झाली तर तिला पुन्हा आनंदाने आणि आत्मविश्वासाने तिला भेटता यावं म्हणून ती त्या एम्बॅरेसमेंट म्हणजे तिची जी गांगरलेली अवस्था ती त्याने दूर केलेली आहे. आणि त्यावेळेस म्हणून हे क्लिअर करण्यासाठी तो समोर बोलवतो. आणि शेवटचं कारण की तिला संपूर्ण पवित्र शास्त्रात जर प्रभू श्री ख्रिस्त कन्या म्हणून, म्हणजे मुली हा शब्द कॉमन आहे, पण कन्या म्हणून जे हाक मारलेलं डॉटर, याच स्त्रीला त्याने हाक मारलेली आहे. मुली म्हणजे ह्या एवढी चांगली टायटल, ही चांगली उपाधी त्या मुलीला देण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त समोर बोलवतोय. संपूर्ण पवित्र शास्त्रात जर मुली म्हणून, कन्ये म्हणून हाक मारली असेल तर ते या स्त्रीला मिळालं. आपण या रक्तस्रावी स्त्रीची ही घटना याईर तिथं पाहत आहे आणि त्याची मुलगी तिथं मरणासन्न अवस्थेत आहे आणि कदाचित त्याच्या मनात घालमेल असेल की प्रभू श्री ख्रिस्ता तू माझ्याकडे यायचं आहे, मी मोठा अधिकारी आहे, असं अनेक काही भावना त्याच्या मनात असतील. माझी मुलगी तिथं मरणाला टेकलेली आहे आणि मध्येच मध्ये ही बाई आली आहे, हे याच्यामुळे वेळ चालला आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्या मनात आल्या असतील. पण त्याच्या मनातील आत्मविश्वास आणि विश्वास वाढवण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने कदाचित ही घटना घडू दिली, त्याला वाट पाहायला लावलं. परंतु या स्त्रीच्या जीवनामध्ये जी घटना घडली त्याच्यामुळे निश्चित त्याचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. आणि तेवढ्यात आपण बघतो की त्याच्या घरातून काही लोक तिथं आलेले आणि त्याला एक संदेश देतात की तू गुरुजींना आता त्रास देऊ नको, तुझी मुलगी मेली आहे. परंतु प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की विश्वास मात्र धर. प्रियांनो, तुमच्याही जीवनात असे प्रसंग येतील की ज्यावेळेस तुम्ही संकटावस्थेत असाल, आता ख्रिस्त हाच एक पर्याय म्हणून तुम्ही देखील त्याच्याकडे प्रार्थना करत असाल, प्रभूच्या मार्गामध्ये चालत असाल, पण अशा लोकांपासून सावध राहा जे तुमच्या विश्वासावर हल्ला करतात. ते तुम्हाला विश्वास तोडणारे, विश्वास चोरणारे असे लोक असतात. मी ते असं म्हणे ना की ते घरातले लोक आहेत,
परंतु असे काही लोकांपासून तुम्ही सावध राहा जे तुमच्या विश्वासाला डळमळीत करतील. कदाचित ते म्हणतील की अरे किती तू त्या ख्रिस्ताकडे नजर लावून ठेवलेली आहे, काय तो करणार आहे, कधी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळणार आहे, तुझ्या हे समस्या तर आणखीन गंभीर होत चालली आहे, तुझं संपलं आता. कोणाला एखादा व्यवसाय करणारा, एखाद्या चांगल्या प्रॉस्परिटीमध्ये असलेल्या एखाद्या व्यावसायिक ख्रिस्ती माणसाला, किंवा ज्याचं चांगली नोकरी आहे, ज्याची समृद्धी भरभराट त्याच्या घरामध्ये सगळी रेलचेल आहे, पण समस्या आल्यानंतर तो जेव्हा ख्रिस्ताकडे वळतो आणि ख्रिस्तावर भिस्त ठेवतो, पण असे काही विश्वास डगमगणारे लोक असतात जे येऊन म्हणतील की काय भिस्त ठेवून ठेवलेलं आहे, आपण दुसरे उपाय बघूयात, आपल्याकडे दुसऱ्या पद्धतीचे उपाय, तू पैसे आहेत तुझ्याकडे, तू हे करू शकतो, पण लक्षात घ्या तुमचा पैसा सगळं करू शकणार नाही. केवळ तुमचा विश्वास आहे ख्रिस्तावरील, ते चमत्कार घडवतो. आणि हे चमत्कार घडवण्याला वेळेस तुमचा विश्वासाचा घात करणारे काही लोक येतात, तशा सगळ्या लोकांपासून दूर राहा. त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ नका, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. त्याच्या महत्कृत्य जे समोर तुमच्या घडलेले आहेत, आत्ताच त्या स्त्रीच्या जीवनात जसं महत्कृत्य घडलं, चमत्कार घडला, त्या चमत्कारांकडे लक्ष द्या आणि ख्रिस्ताकडेच लक्ष ठेवा, म्हणजे तुम्ही तुमचे चमत्कार निश्चित प्राप्त कराल. आणि मग ख्रिस्त जेव्हा म्हणतो की विश्वास मात्र धर, आणि मग ते याईराच्या घराकडे निघतात, त्यावेळेस मात्र संपूर्ण गर्दीतून तो फक्त तिघांना घेतो, पेत्र, याकोब आणि योहान. हे 3 शिष्य आपल्याला रूपांतरणाच्या पर्वतावर देखील दिसतात. अनेक ठिकाणी या तिघांना तो घेऊन झालेला आपल्याला दिसतो. लक्षात घ्या, या तिघांना घेऊन जाण्यामागचं देखील खूप चांगलं रहस्य आहे. ते म्हणजे पेत्र, याकोब, योहान मधील एक पेत्र असा की सगळ्या शिष्यात सर्वात जास्त प्रेम करणारा हा शिष्य आपल्याला बघायला मिळतो, की तो तलवार देखील काढतो ज्यावेळेस त्याला वाटतं ख्रिस्ताला पकडायला आल्यानंतर. ख्रिस्तावर सगळ्यात जास्त प्रीती करणारा हा शिष्य आहे. आणि ख्रिस्त सगळ्यात जास्त प्रीती करणारा जो आहे तो म्हणजे योहान या ठिकाणी दिसतो. म्हणजे ख्रिस्तावर प्रेम करणारी व्यक्ती इथं आहे, ख्रिस्त ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी ती व्यक्ती इथं आहे. आणि याकोबाबद्दल बोलायचं झालं तर याकोब असं म्हणतात की याकोब हा पहिला ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झालेला व्यक्ती आहे. अशी 3 व्यक्तींना घेऊन तो बघा महत्त्वाच्या ठिकाणी जात आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर आपण बघतो तिथं तो श्रीमंत असल्यामुळं पैसे देऊन त्याच्या मुलीच्या म्हणजे मुलगी मेली असल्यामुळे त्या ठिकाणी त्यावेळेस आपण आपल्या तत्कालीन आत्ताच्या समाजव्यवस्थेमध्ये मागील काही दशकांपूर्वी आपल्याला पाहायला मिळते की रुदाली ही प्रथा होती. म्हणजे श्रीमंताच्या घरी हे आक्रोश करण्यासाठी, रडण्यासाठी, शोक करण्यासाठी भाड्याने पैसे देऊन काही लोकांना बोलवलं जायचं आणि ते मोठमोठ्याने ओरडून रडून ती वातावरण अशी निर्मिती करायची की शोकग्रस्त इथं वातावरण आहे, इथं घटना दुःखद घडलेली आहे हे दाखवण्यासाठी हे सगळं केलं जायचं. तर याईर हा श्रीमंत असल्यामुळे तिथे देखील असं भाड्याने बोलवले, आक्रोश करणारे, शोक करणारे लोक तिथे बोलवले गेले होते. ते काही मनाने शोक करत नसत, त्यांना पैसे मिळतात म्हणून ते शोक करतात, लक्षात घ्या. आणि त्या लोकांना मात्र ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की ती झोपी गेली आहे तर ते सगळे हसतात. बघा, क्षणापूर्वी जे रडत होते, इतकं म्हणजे किती ढोंगी लोक होते ते, क्षणापूर्वी ते रडत होते, आक्रोश करत होते, शोक करत होते आणि असं म्हटल्याबरोबर ते हसतात. म्हणजे किती ढोंगीपणाचं हे लक्षण आहे. म्हणून अशा ढोंग्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्त दूर ठेवतो, तो सगळ्यांना बाहेर काढतो तिथून आणि केवळ या 3 शिष्यांना आणि त्या मुलीच्या आईवडिलांना घेऊन त्या मुलीकडे जातो. इथं 2 कन्येविषयी आपण बघत आहे आणि त्यांच्या 12 वर्षाच्या जीवनाबद्दल बोलत आहे. एकाचे घरामध्ये 12 वर्ष आनंदी आनंद होता आणि अचानक एक संकट आलं. एकाच्या जीवनामध्ये 12 वर्ष दुःख आणि दुःख, यातना, वेदना होत्या आणि त्याच्यानंतर एक चांगला आनंदाच्या क्षणाला सुरुवात झालेली आहे. असे हे 2 कन्या 12 वर्ष घटनेबद्दल आपण बघत असताना या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त येतो आणि त्या मुलीला हात धरून तलिता कूम असं म्हणतो आणि ती मुलगी उठते. प्रियांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी यहुदी परंपरेनुसार त्यावेळेस असं म्हणलं जायचं की 3 दिवस आत्मा हा तिथेच असतो आणि 3 दिवसापर्यंत आत्मा तिथेच असल्यामुळं त्यांनी उठवलं असं देखील झालं असतं. म्हणून लाजरस ज्यावेळेस मेला होता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामहून उशीर करतो, कारण कुणाला लाजरसला उठवायला गेल्यानंतर असं वाटू नये की त्यांनी खूप मोठा चमत्कार केला नाही, हा केवळ एक संदेष्टा आहे, त्यांनी हा चमत्कार करणारा केवळ एक संदेष्टा आणि त्यांनी उठवलं असं वाटू नये म्हणून तो उशीर करतो. म्हणजे जेणेकरून ते यहुदी तत्कालीन लोकांना असं वाटायला पाहिजे की हा खरा देव आहे, जो जेव्हा आत्मा संपूर्णपणे परमेश्वराकडे जातो
तेथून स्वर्गातून देखील हा आत्मा पुन्हा बोलवण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. हे त्यांना कळावं म्हणून तिथं केलेलं आहे. पण या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याचा आत्मा त्याच वेळेस ख्रिस्ताकडे जातो, त्याच वेळेस देवाकडे जातो, हे लक्षात ठेवा. कारण क्रूस खांबावर मरण सोसत असताना, मरणासन्न अवस्थेत असताना त्यावेळेस त्या यातना तो सहन करत असताना तो एका चोराला म्हणतो की निश्चित आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. त्याचा आत्मा सुखलोकामध्ये परमेश्वराबरोबर त्याच वेळी असणार आहे. ते 3 दिवस तिथं असणं वगैरे हे यहुदी परंपरा आणि तत्कालीन लोकांच्या ह्या कल्पना आहेत. पण पवित्र शास्त्रानुसार देवाची जी आपल्याला ज्ञान आहे त्यानुसार एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की जेव्हा विश्वासणारा असेल, कुठलीही व्यक्ती असेल, ज्यावेळेस मृत्यू पावतो तो त्याच वेळी स्वर्गामध्ये त्याचा आत्मा सुखलोकामध्ये गेलेला असतो, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे त्यावेळेस त्या मुली ही मेली आहे म्हणजे तिचा आत्मा देवाकडे आहे, गौरवामध्ये ती गेलेली आहे. परंतु या ठिकाणी एक चमत्कार घडतो, तो म्हणजे तो खुद्द देव पुन्हा एकदा त्या सुखलोकातून त्या आत्म्याला बोलवतो आणि त्या मुलीमध्ये पुन्हा येण्यासाठी सांगतो. म्हणजे एखादी मृत व्यक्ती आहे तर तिच्यामध्ये पुन्हा जीवन आणण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, निर्जीव वस्तूंना जिवंत करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, काहीच नाही तिथून पुन्हा एक नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. असा देव आपल्याला माहीत झाला आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे, लक्षात घ्या. म्हणून सुवार्ता ही आपल्याला कळाली, आपण त्याचे वारीस झालो, आपण त्याची लेकरं झालो. आज आपल्याला अशी सुवार्ता ही जगभर पोचवायची आहे. लोकांना खरा ख्रिस्त, खरा देव आपण कळवायची आपली जबाबदारी आहे. आपण इथं बघतोय की तो उठ म्हटल्यानंतर तो आत्मा तिच्यामध्ये येतो आणि ती जिवंत होते आणि ती फिरू लागते. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तिला खायला द्या. प्रियांनो, एक गोष्ट आपणही लक्षात ठेवली पाहिजे, महान चमत्कार हे आपले कॉमन सेन्स केअर दूर करत नाहीत. म्हणजे आपले जे समंजसपणाचं जे काळजी घेणं आहे ते त्याची जागा घेऊ शकत नाही. चमत्कार झाला, ती जिवंत झाली, परंतु तिला खाऊ घालणं हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता आपण कोरोनाच्या काळामध्ये किती जणांसाठी तरी प्रार्थना केली आहे, किती जणांच्या तरी जीवनामध्ये चमत्कार झालेले आहेत. आपल्याबद्दल, आता माझ्याबद्दल देखील मी आजारी असताना प्रार्थना झाली आणि मी बरा होऊन परत आलो. हे परमेश्वराची कृपा आहे, त्यांनी केलेलं चमत्कार आहे माझ्या जीवनासाठी. परंतु तिथून आल्यानंतर आरोग्याची काळजी घेणं, व्यवस्थित जेवणं आणि दिलेली औषधं घेणं हे कॉमन सेन्स केअर आहे, जे आपण करणं गरजेचं आहे. इथे ख्रिस्त देखील हेच सांगत आहे की वैद्याची गरज आहे प्रत्येकाला. ज्यावेळेस चमत्कार देव करतो तुम्हाला, त्यावेळेस त्या समस्येतून दूर करेल. पण आपल्याला जी समज बुद्धी दिलेली देवानी, त्या समजबुद्धीप्रमाणे जे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. किती जण तरी आहेत ना, आता याला बरं झालेलं आहे, ते शक्ती पण त्याला देवानीच द्यावी. आता तो लगेच चालायला फिरायला लागला पाहिजे, सगळं केलं पाहिजे. इथे हे देव हेच सांगत आहे की चमत्काराची जागा चमत्काराच्या ठिकाणी आहे, पण तुम्हाला समजूतदार जी सत्सद्विवेक बुद्धी दिली आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तीची काळजी घेणं देखील गरजेचं आहे, जसं आपण स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण त्या संकट काळातून अनेक लोक आपल्या प्रार्थनेने बरे होऊन परत आलेले आहेत, तरी देखील आपण समंजसपणे आपली काळजी घेणं गरजेचं आहे, हे देखील इथं देव सांगत आहे. तर आपण म्हणून देवाची परीक्षा नाही पाहिजे, तर आपण काळजी घेत राहायला पाहिजे. या घटनेतून देव आपल्याला बोललेला आहे आज की ह्या 2 daughters 12 years आपण या शीर्षक या संदेशाला दिलाय तो मुद्दाम होऊन. कारण आपण इथं 2 मुली बघतो, एक आहे याईराची कन्या, पण एक दुसरी आहे जिला आपण ओळखत नाही, तिचं नाव देखील आजपर्यंत माहीत नाही, परंतु तिला एक टायटल देण्यात आलं आणि त्यामुळे ती आज देखील आपण बघा 2000 वर्षानंतर देखील तिची आठवण या संदेशाद्वारे झाली. ती म्हणजे ज्याला प्रभू श्री ख्रिस्तानी डॉटर म्हटलेलं आहे, कन्या म्हटलेलं आहे, अशी मुलगी आपल्याला इथं पाहायला मिळते. का तिच्यासारखा विश्वास आपल्यामध्ये आहे, का याईरासारखा विश्वास आपल्यामध्ये आहे. याईरासारखी समृद्ध अवस्थेत असताना देखील एक समस्या आली, पण भिस्त विश्वास ख्रिस्तावर ठेवणं ही गोष्ट आपल्याला इथं देव सांगत आहे. किंवा खूप संकट जाचातून जात आहे, गरिबीतून जात आहे, दारिद्र्यातून जात आहे, परंतु ख्रिस्तावर जर भिस्त कायम ठेवलेली असेल तर निश्चित तो त्याच्या वेळेमध्ये तुमच्या जीवनात चमत्कार घडून आणेल आणि परिस्थिती बदलेल आणि पुन्हा तुम्ही कधीच दुःखात, वेदनेत, यातनेत राहणार नाही, ते दारिद्र्यात राहणार नाही. तिथून पुढे तुमचा सुखाचा काळ सुरू होईल. का
त्या परिस्थितीत, या दुःखद परिस्थितीत देखील ख्रिस्तावर भिस्त ठेवण्याची आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या जवळ येण्याची हिंमत तुम्ही त्या महिलेने जशी दाखवली, हिंमत म्हणता येईल, कारण त्या गर्दीत त्यावेळेस जर तिला दुसऱ्या कोणी पाहिलं असतं तर कदाचित तिचा जीव मारला असता, जीव गेला असता. त्या वेळच्या नियमानुसार अशुद्ध व्यक्तीने सगळ्या सभास्थानाच्या किंवा गर्दीच्या ठिकाणी यायचं नसतं. ती हिंमत तिने दाखवली. तशी हिंमत आपल्याला दाखवता आली पाहिजे. या दोन व्यक्तींकडून आपल्याला एक शिकता येतं की परिस्थिती कशी का असू देत, परंतु त्यावेळेस भिस्त मात्र प्रभू येशू ख्रिस्तावरच ठेवली पाहिजे. श्रीमंत आहे म्हणून पैशावर ठेवून चालणार नाही, तर ख्रिस्तावरच ठेवली पाहिजे. आणि दरिद्री आहे, संकटात आहे, एकानंतर एक समस्या येत आहेत, आपल्याला होपच दिसत नाही, पुढे आशाच नाही, पण याही परिस्थितीत भिस्त ही आणि विश्वास हा ख्रिस्तावरच दाखवला पाहिजे. तर त्यावेळेस मात्र चमत्कार प्रत्येकाच्या जीवनात घडायला सुरू होतील. आपण कोणत्याही परिस्थितीत असेल या दोन्हीपैकी, जर समृद्धात असाल तर पुढच्या क्षणी काय घडेल माहीत नाही, म्हणून आपण प्रतिदिनी देवाच्या समागमे त्याच्या अनुग्रहामध्ये चाललं पाहिजे. आणि घडलीच काही घटना तरी देखील आपला विश्वास ख्रिस्तावरचा उडू नये, तर ख्रिस्तावरच आपला विश्वास राहायला पाहिजे. कारण चमत्कार घडून चमत्कार तर त्याच्यामुळेच घडणार आहे, समस्येचे निराकरण तर तोच करणार आहे. कारण तोच आदी आणि अंत आहे, तोच वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य जाणणारा देव आहे. आपल्या जीवनात काहीही घडो, पण एक गोष्ट आहे, चांगलं घडवण्यासाठी ख्रिस्त तिथं तयार आहे. का आपण त्याच्यावर भिस्त ठेवायला तयार आहोत का आपला विश्वास सर्व परिस्थिती त्याच्यावर असणार का, ही खरी गोष्ट आहे. आपण पुढच्या सर्व जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपला विश्वास भिस्त कुठल्या मनुष्यावर नाही, तर केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवूयात. या संदेशाद्वारे देव पवित्र आत्मा आपल्याशी आज बोललेला आहे. या दोन कन्या आपल्याला बघतो आपण, 12 वर्षाचा आनंदाचा काळ, 12 वर्षाचा दुःखाचा काळ, पण शेवट हा चांगला आणि आनंदी आणि सुखकर हे केवळ ख्रिस्तामध्ये आहे. हे आज देव आपल्याशी सांगितलेलं आहे. या गोष्टींना घेऊन तुम्ही आठवडाभर मनन करा. माझा विश्वास आहे या वचनाद्वारे तुम्ही सगळे आशीर्वादित झालेले आहात. या आपण त्या परमेश्वराचा गौरव आपल्या जीवनाद्वारे नित्य करत राहू आणि आपली भिस्त, आपला विश्वास केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवूया. गॉड ब्लेस यू ऑल.